नागोटणे पोयनाड मार्गावर कडसुरे रिलायन्स मटेरियल गेट समोर अपघात. कारच्या धडकेत एक जण गंभीर जखमी. अपघाताचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराच्या हातून आरजीएसएस सुरक्षा अधिकाऱ्याने जबरदस्तीने मोबाईल हिसकावला. पत्रकार धमशील सावंत यांच्याशी ऑनफिल्ड आरजीएसएस सुरक्षा अधिकाऱ्याची मुजोरी. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करणाऱ्या घटनेचा पत्रकार संघटनांकडून जाहीर निषेध. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांवरील वाढते हल्ले, दबाव, मुस्कटदाबी सारख्या घटना वाढल्या असताना आता पत्रकारांना ऑनफिल्ड कर्तव्य बजावण्यासाठी देखील रोखण्याचे काम काही महाभाग करीत आहेत. असा संतापजनक प्रकार गुरुवारी रिलायन्स नागोटणे मटेरियल गेट समोर घडला. नागोटणे पोयनाड मार्गावर रिलायन्स कंपनीतील एका कारने एका व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात सदरची व्यक्ती गंभीर जखमी होऊन पायाला गंभीर दुखापत होऊन रस्त्यावर पडून होती. रुग्णवाहिका येईपर्यंत प्रतीक्षा करीत असताना यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले पत्रकार धमशील सावंत यांनी टीव्ही चॅनल व वृत्तपत्रात वार्तांकन करण्याच्या हेतूने मोबाईलमध्ये व्हिडिओ व फोटो घेण्यास सुरुवात केली. मात्र याच वेळी येथे उपस्थित असलेल्या रिलायन्सच्या आरजीएसएसच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी पत्रकार असल्याचे वारंवार सांगत असताना सुद्धा पत्रकार असलात तरी व्हिडिओ करू शकत नाही असं सांगून हातातून मोबाईल खिचून घेतला. सर्व अपघाती घटना दाबण्याचा व कुठेतरी प्रसिद्ध होऊ नयेत असा उद्देश कायम ठेवणाऱ्या या प्रवृत्तीने सदर पत्रकाराने वारंवार सांगून देखील मोबाईल मागूनही मोबाईल दिला नाही. आपला मुजोर व उर्मटपणा कायम ठेवला. सफारीचा तोरा व रुबाब सर्वसामान्य व स्थानिकांवर दाखवण्याच्या तक्रारी नागरिकांतून वारंवार येत असताना चक्क पत्रकारांची कर्तव्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे अधिकार तत्व पायदळीत उडवण्याचे काम या खासगी सुरक्षा अधिकाऱ्यांनी केले. या कृतीचे व घटनेचा राज्यातील पत्रकार संघटनांचा पत्रकारांनी निषेध दर्शवला आहे. दरम्यान रिलायन्स व्यवस्थापन अशा मुजोर सुरक्षा अधिकाऱ्याला समज देणार की पुन्हा पुन्हा अशा मुजोरी करणाऱ्याला बळ देणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, नागोटणे, रायगड.